वेलकम फ्रेंड्स, नमस्कार. मी महेश पाटील. आज आपण प्रेपोजिशन्स कसे यूज करायचे इंग्लिशमध्ये ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सो व्हेरी सिम्पल. प्रेपोजिशन्स त्याला मराठीमध्ये काय म्हणतात ते आपण पाहूया. प्रेपोजिशन्स म्हणजे प्रत्यय. ठीक आहे. प्रेपोजिशनचा अर्थ असतो प्रत्यय. प्रत्यय म्हणतात त्याला. जसं की साठी आहे ना, साठी या दुसरा शब्द असतो मध्ये आहे ना, मध्ये. हे जे असतात त्याला आपण प्रेपोजिशन्स म्हणतो. ठीक आहे. तर हे तर आहे एकदम सोपं. तर आता आपल्याला तीन प्रेपोजिशन्स इथे दिलेले आहेत. एक आहे ॲट, दुसरा आहे ऑन आणि तिसरा आहे इन. ठीक आहे. हेच याला प्रेपोजिशन्स म्हणतात आणि हे सहा आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. म्हणजे हे फिल इन द ब्लँक्स ज्याला असं या पद्धतीने आपण हे समजून घेऊया. बघा, ही रिकामी जागा आहे. इथं काय येईल? विंटर सीझन, त्यानंतर ऑक्टोबर मंथ, फ्रायडे, पीएम, 2026, जून जून 13 असं 2025. तर याच्यामध्ये कुठला शब्द येईल? तर मी तुम्हाला सांगतो की काय करायचं आहे. बघा, ॲट, जेव्हा ॲट असतो ना, ॲट ॲट कधी येतो माहिती आहे का? जेव्हा तुम्ही टाइम सांगता. काय? टाइम. टाइम रिलेटेड म्हणजे ॲट 5 PM वगैरे या टाईपमध्ये. दुसरा जो असतो तो ऑन. हां, ऑन. तर ऑन कधी येतो तो विचार करा. ऑन असतो एक म्हणजे डेट्स, हां, डेट, आणि दुसरा असतो डेज. ठीक आहे. डेज असतो. आता शेवटचा जो आहे तो आहे इन. इन कधी असेल? तर इनचा उपयोग कधी होतो? इन म्हणजे जेव्हा सीझन्स असतात, एखादा सीझन्स, सीझन, जसं की मंथ म्हणू म्हणू आपण, इयर. जेव्हा असे शब्द येतात त्यावेळी काय असेल तो, त्यावेळी आपल्याला कोणता शब्द वापरायचा आहे? इन वापरायचा आहे. डेट आणि डेज असेल तर ऑन, आणि जर टाइम असेल तर आपल्याला काय सांगायचं आहे? ॲट. ठीक आहे. तर यानुसार आपल्याला याच्यामध्ये कोणते शब्द वापरता येतील ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर बघा, सगळ्यात जे आहे विंटर सीझन. विंटर म्हणजे हिवाळा, हिवाळा ऋतू. आता विंटर, विंटर हा काय आहे? एक प्रकारचा सीझन आहे, ऋतू आहे तो. विंटर सीझन. तर तुम्हाला कोणता शब्द वापरायचा आहे ते तुम्ही इथं सहज अंदाज लावू शकता. तर तो शब्द आहे इन. म्हणजे इथं काय येईल सांगा? इन येईल, इन. ठीक आहे. इन विंटर सीझन. ठीक आहे. आता ऑक्टोबर मंथ. ऑक्टोबर मंथ जेव्हा मंथ असेल, बघा, सीझन, मंथ आणि इयर, तर आपण मंथ साठी कोणता शब्द घेणार आहोत? इथं इन घेणार आहोत, इन. फ्रायडे. फ्रायडे म्हणजे आपण म्हणतो की शुक्रवारी, आहे ना. जसं की बघा, शुक्र, शुक्रवारी, आहे ना. शुक्रवारी, वारी, ऑन फ्रायडे म्हणजे ऑन म्हणजे डेट, किंवा तिथं काय असेल? एखादा दिवस असेल, तारीख किंवा दिवस. मग इथं काय असेल शब्द? ऑन. ऑन फ्रायडे. आता पीएम. पीएम म्हणजे काय? जसं ज्याला म्हणतात की मध्यरात्रीच्या अगोदरचा काळ. ठीक आहे. म्हणजे दुपारी 12 ते रात्रीचे 12 पर्यंतच्या काळाला काय म्हणतो आपण? पीएम असंच म्हणतो, है ना. जसं की आता बघा, इथं ॲट मी लिहितो, ॲट. ॲट 5 PM. ठीक आहे. ॲट 5 PM म्हणजे संध्याकाळचे 5 वाजता. ठीक आहे. ॲट 5 PM, बरोबर. ॲट म्हणजे ॲट कधी घ्यायचा? जेव्हा टाइम असतात, आपल्याला टाइम सांगायचा आहे, त्यावेळी शब्द कोणता घ्यायचा? ॲट हा शब्द घ्यायचा. आता 2026, 2026, तर या ठिकाणी कोणता शब्द येईल ते तुम्ही इथं थोडा गेस करून त्याचं उत्तर सांगायचा प्रयत्न करू शकता. आता बघा, 2026 हे काय दिसतं आपल्याला? ते आहे एक वर्ष, इयर आहे ते. त्यामुळे तिथं कोणता शब्द येईल? ॲट येईल, ऑन येईल की इन येईल, ते इथं पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर इथं येईल इन, है ना. म्हणजे इन 2026. आता सहावा जो आहे तो तुम्हाला मी थोडा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. बघा, तर इथं कोणता शब्द येईल? रिकाम्या जागा आहेत. जून 13, 2025. तर या ठिकाणी कोणता शब्द येईल? ॲट येईल, ऑन येईल की इन येईल? आता तुम्ही म्हटला, आता तुम्ही जर विचार केला तर जून, जून हा मंथ आहे, म्हणजे तिथं इन पण येऊ शकतो. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, इथं इन पण येऊ शकतो ना, इन पण येऊ शकतो. त्यानंतर 13, 13 म्हणजे काय? एक प्रकारची डेट आहे, म्हणजे ऑन पण येऊ शकतो, है ना. ऑन पण येऊ शकतो. किंवा डेज आहेत बघा, 2025 आहे, म्हणजे इथं परत इन येऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला नेमका कोणता शब्द घ्यायचा आहे ते इथं लक्षात घेणं
आपल्याला लक्षात कसं ठेवायचं की हे बघा त्यांनी काय विचारलंय 13 जून 2025 म्हणजे एक प्रकारचा तो काय झालेला आहे स्पेसिफिक असा दिवस आहे स्पेसिफिक आहे ना बघा स्पेसिफिक डेज आहे ना स्पेसिफिक इव्हेंट ज्याला म्हणतात स्पेसिफिक किंवा त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण ठराविक ठराविक असा दिवस तर त्या दिवशी जेव्हा असे प्रश्न येतात ठराविक दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 हा काय झाला एक ठराविक दिवस झाला बरोबर आहे ना तर तो जो दिवस असतो त्यावेळी शब्द घ्यायचा असतो ऑन कोणता ऑन स्पेसिफिक डे स्पेसिफिक इव्हेंट ठीक आहे ऑन ऑन असा त्याचा आपल्याला अर्थ इथं समजून घेणं गरजेचं आहे आता पुढील काही प्रश्न आहेत ते आपण बघूया आय वॉज बॉर्न ऑन जुलै इथं बघा त्यांनी घेतलेलं आहे मोर एक्झाम्पल आय वॉज बॉर्न म्हणजे माझा जन्म कधी झाला होता 10 जुलै 2000 ला झाला होता ठीक आहे माझा जन्म म्हणजे स्पेसिफिक डे त्यामुळे त्यांनी ऑन हा शब्द इथं घेतलेला आहे ठीक आहे प्रेपोजिशन द मीटिंग इज ऑन मंडे 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 म्हणजे काय झाला हा एक प्रकारचा डे झाला म्हणून तो शब्द कोणता आला ऑन आला लक्षात घ्या ठीक आहे द एक्झाम इज ऑन 15 ऑगस्ट म्हणजे काय आहे एक प्रकारची ती तारीख आहे ठीक आहे तारीख म्हणजे स्पेसिफिक डेट झाला तो आहे ना म्हणून तो ऑन हा शब्द त्यांनी घेतलेला आहे तर काही प्रॅक्टिससाठी इथं आपण बघू शकतो बघा द एक्झाम इज ऑन 15 ऑगस्ट ही प्रॅक्टिससाठी काही सेट आहे ते तुम्ही इथं नक्की करू शकता म्हणजे आय वेकअप 6 AM म्हणजे काय झालं 6 AM तर इथं कोणता शब्द येईल 6 AM ला मी सकाळी 6 वाजता उठलो तर उठतो ऐसे या उठलो ऍट येईल शी वॉज बॉर्न 2001 म्हणजे इथं काय येईल इन येईल है ना इन इन म्हणजे कशासाठी वापरतो आपण इन कशासाठी वापरतो बघा सीझन मंथ आणि इयर साठी वापरतो बरोबर आहे त्यानंतर वी हॅव अ मीटिंग मंडे मंडे म्हणजे इथं ऑन असेल है ना दिवस आहे तो माय बर्थडे इज है ना माय बर्थडे इज काय असेल बघा इन जुलै कारण जुलै काय आहे एक मंथ आहे है ना मंथ आहे स्पेसिफिक त्यांनी तारीख सांगितलेली नाहीये आपल्याला म्हणजे इथं काय येईल इन येईल तर ट्रेन अराइव्ह नाईट आहे नाईट म्हणजे काय झाला एक प्रकारचा टाइम आहे तो टाइम आहे ना ऍट नाईट ठीक आहे ऍट नाईट ही विल कम काय असेल बघा टाइम आहे ना ऍट आय मेट हर संडे इव्हनिंग संडे म्हणजे काय दिवस आहे है ना दिवस आहे म्हणजे ऑन संडे इव्हनिंग दे गॉट मॅरिड वर्ष दिले ना इयर आहे मग काय असेल इथं इथं शब्द असेल इन हा द क्लास स्टार्ट्स है ना द मॉर्निंग है ना मॉर्निंग ऐसे तर तिथं तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये की त्याचं नेमकं उत्तर काय येईल किंवा वी गो ऑन व्हेकेशन डिसेंबर आहे डिसेंबर काय आहे सांगा डिसेंबर हा एक काय महिना आहे महिना मग महिन्यासाठी कोणता शब्द येतो तो तुम्ही इथं पाहिला पाहिजे हा त्या पद्धतीनं तर असेच तुम्ही अभ्यास करा आणि माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर्स करा आपल्या मराठी मुलांना हे समजलं पाहिजे एकदम इंग्रजी ग्रामर एकदम सोप्या पद्धतीने मी सांगतोय थँक्यू